प्रेक्षकांना एका संघाने आणि सर्वप्रथम चालू अंगामध्ये सर्व आपण बघितलं, कॉन्क्रीटची खेळपट्टी बघितली, मात्र मातीची विकेट आहे, पाटापीच एक चांगली विकेट बनवण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वप्रथम आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला शुभेच्छा देताना सन्माननीय शशिकांत चौगुले साहेब आपल्या शुभास्ते आपण पाहतोय की सर्वांना शुभेच्छा देत आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. USL यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब देखील सुरू झालेला आहे. सुंदर असा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक जमलेत सकाळच्या सत्रामध्ये, कारण की याच परिसरातील संघ आहे खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडघर आणि दुसऱ्या बाजूला श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. प्रथमच शतरक्षण करताना आपण पाहणार आहोत ठाकूरपाडा टीम संघाला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. वडघर टीम संघाला एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पूर्ण तयारी झालेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की पंच देखील हळूहळू जाताना आपल्याला पाहायला मिळतील. सर्व पाहुणे जे आहेत या मुख्य व्यासपीठावर येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गणरायाचं पूजन इथे आपण केलेलं आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील पूजन केलेलं आहे. त्यानंतर खेळपट्टीचं पूजनचं काम आपण होताना बघितलेलं आहे आणि आता पूर्ण पाहुणे जे आहेत व्यासपीठावर येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विक्रम स्पोर्ट्स चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सामन्याला इथे सुरुवात आपण करतोय. विद्यमान सरपंच वडूनगर शशिकांतजी चौगुले साहेबांच्या शुभास्ते आजचा उद्घाटन सोहळा येथे संपन्न होत आहे. तसेच माजी सरपंच प्रकाशजी पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की संपूर्ण गावातील आमचे ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमाला इथे सुरुवात होत आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये टीम पूर्ण तयारीमध्ये. संघामध्ये आज काही खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळते की कमी आलेले आहेत, मात्र जे काही आहे ते आज नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाला चांगला खेळावा लागेल. मात्र चालू अंगामध्ये थोडासा स्ट्रगल झालेला संघ आहे व कहते ना वाघ जखमी आहे. नक्कीच तिथून चांगली सुरुवात होईल हीच अपेक्षा असेल वडगड संघाच्या माध्यमातून. यावर्षी चांगला संघ उभारण्यात आलेला आहे खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडघर. मात्र कुठेतरी ताळमेल थोडंसं खेळामध्ये नक्कीच एकत्र होत नाहीये आणि सर्व खेळाडू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. तर तयारी नक्कीच इथे झालेली आहे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत सुनील म्हात्रे सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की भाऊ पाटील सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. तर टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आपण आपला शतरक्षण आपण लावून घ्या. सामन्याला इथे आपण सुरुवात करत आहोत आणि टीम नक्कीच पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरली आहे. टीम या चालू अंगामध्ये एक ट्रॉफी जिंकली आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने. प्रयत्न असेल की या स्पर्धेची सुरुवात आपल्या विजयाने करायची आहे, तर त्याकरिता चांगला खेळ होणं फार महत्त्वाचं आहे.
सामन्याला सुरुवात, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि पहिल्या सामन्याला ते आपण सुरुवात करतोय. सोबतच आपण पाहतोय की आमचे मित्र, परम मित्र उमेशजी पाटील समालोचक पूर्ण तयारीमध्ये आहेत. त्यांचा आवाज देखील तुम्हाला दिवसभर ऐकायला मिळेल. येत्या 3 दिवस नक्कीच संदेश पाटील भिवंडीकर नक्की तुमच्या सोबत असणार आहे. त्याचबरोबर उमेश पाटील एक्सपर्ट स्कोरर देखील आमच्या सोबत आहेत. वडगड टीम पूर्ण तयारीमध्ये आहे, ताकदीने उतरलाय, कारण की एक ट्रॉफी जिंकायची चालू हंगामाची. एका संघाने ट्रॉफी जिंकली, त्यामध्ये श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने, आणि त्यांच्या अगेन्स्ट एक मोठा मॅच. सुरुवातीलाच आपण उद्घाटनीय सामना पाहतोय. दोन्ही बलाढ्यामध्ये चांगली लढत तुम्हाला होताना पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून दादा संघ सध्या तरी या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. जे चांगले चांगले संघ आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी देखील मैदानाच्या हातमध्ये चालू हंगामामध्ये चांगलाच फॉर्म आहे राजू पाटील यांचा, आणि नक्कीच ती अपेक्षा आहे योगेश कडून देखील की सुरुवात चांगली होणं फार महत्वाची आहे. कारण की जेव्हा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करता, फलंदाजी करता, मग तुमचा चांगला खेळ फार महत्वाचा आहे. अतिशय चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात इथे आपण करत आहोत. आजचा दिवस फार मोठा आनंदाचा दिवस आहे, आणि आनंदाचा दिवस म्हणजेच वडूनगर गावामध्ये आपण आहोत. मग प्रत्येक स्पर्धा मी स्वतः संदेश पाटील भिवंडीकर करत असतो. मग दिवाळी चषक असो, मग कोणतीही स्पर्धा ग्रामीणची असो. मात्र आज सुरुवातीला आपण पाहतो की 40+ विक्रम स्पोर्ट वडूनगर जो 40+ संघ आहे, त्या संघाने एक चांगलं आयोजन केलेलं आहे, आणि नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगली खेळपट्टी आहे, लेदरची खेळपट्टी आहे. म्हणजे कमी संघांना खेळण्याची संधी मिळत असो या खेळपट्टीवर. एक फिरकी गोलंदाज नक्कीच चांगलं काम करू शकते या खेळपट्टीवर. गोलंदाजसाठी भरपूर काही या खेळपट्टीवर आहे. तर पाहूया लो स्कोरिंगचा सामना होते की मग हाय स्कोरिंगचा. दोन्ही संघ मेहनत करताना पाहायला मिळतील, कारण की कोणीच असा विचार करणार नाही की मी लवकर घरी जाईल. त्याला शेवटपर्यंत खेळायचं आहे माझ्या संघासाठी. मी शेवटचा दिवस किंवा शेवटचा मॅच आजच्या दिवसाचा, मग तो संघर्ष करताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात उमेश पाटील तुमच्या सोबत जोडतील कॉम बॉक्स मध्ये. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. पहिला चेंडू होता हवेत आहे, आणि पहिलीच विकेट, एक प्राइज विकेट म्हणायला लागेल. राजू पाटील हा फलंदाजीचे बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा बसतोय गावदेवी वडघर या संघाला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करीत होते, आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठी विकेट. राजू पाटील बॅक टू द डगआउट. त्या दरम्यान शुभागमन होते कारेली गावचे उद्योगपती श्रीयुत वैभव पाटील साहेब यांचा सुस्वागतम. विक्रम स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहत आहोत गावदेवी वडगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन बलाढ्य संघांमध्ये. नाणेफेक जिंकली होती ठाकूरपाडा संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते गावदेवी वडगर संघाला. आणि पहिल्या चेंडूवर राजू पाटील हा एक फलंदाज तिथे बाद झाला होता. नवीन फलंदाज विजय पाटील येतोय. संतोष ठाकरे पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढलेला आहे.
त्याच दरम्यान श्री कबीर मामा ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. अतिशय सुरेख असा चेंडू होता पडल्यानंतर थोडासा लेट तो बॅटवर आला. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. एक धाव मिळते. एक धावेने इथे श्री गणेशा झालेला आहे. पडल्यानंतर थोडासा स्लो झाला होता. नवीन विकेट आहे. मातीची विकेट आहे आणि या पहिला सामना नक्कीच इथे फलंदाजांना थोडासा इथे सांभाळून खेळायला लागेल. वाट बघावी लागेल. योगेश स्ट्राईकला असेल. संतोष ठाकरे पुन्हा एकदा तयार. ओव्हरपिच चेंडू आता स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू होते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संतोष ठाकरे इथे करत आहे. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे. एक महत्वाचा विकेट सुद्धा घेतला आहे. संतोष ठाकरे पुन्हा एकदा तयार. ड्राईव्ह केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धावेने धावसंख्या होते ती 2. पहिले षटके मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकात ते 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावसंख्या फक्त 2. संतोष ठाकरे पुन्हा एकदा तयार. समोर विजय पाटील बऱ्याच दिवसांनी आज मॅच मध्ये आहेत. यावेळेस मिस टाइम आहे. चेंडू हवेत. एक सुंदर झेल घेतलेला आहे संतोष ठाकरे यांनी. आणखी एक फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. फक्त धावसंख्या ती 2. 2 बाद 2. नवीन फलंदाज कमलाकर पाटील आलेले आहेत. 2 बाद 2 अशी धावसंख्या आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संतोष ठाकरे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. आपण पाहता आता विक्रम स्पोर्ट वडोदरा आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 सिनियर 40+ हा महासंग्राम आजचा स्पर्धेतला पहिला दिवस आहे. फुलटॉस चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा येथे गाठलेली आहे. पहिला चौकार येतोय आणि चौकाराने इथे खातं खोललेलं आहे कमलाकर पाटील यांनी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 6. 2 बाद 6. पहिले षटक इथे संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 6 अशी धावसंख्या झालेली आहे ती गावदेवी वडगर संघाची. या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण UCL चॅनेलवर पाहू शकता. क्रमांक 2 चे षटक घेऊन गणेश ठाकरे आलेले आहे. समोर फलंदाज असेल योगेश. नॉन स्ट्राईकला कमलाकर. धावसंख्या ती 6. पहिला चेंडू सुरेख असा चेंडूचा ड्राईव्ह केलेला. चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धाव मात्र वाचू शकणार नाही. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 7. 2 बाद 7. सकाळच्या सत्रामधील पहिला सामना अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष गावदेवी वडघर.
पुन्हा एकदा गणेश ठाकरे गोलंदाजी मार्गवर तयार आहे. समोर फलंदाज कमलाकर पाटील, पण कमलाकर पाटील यांनी चौकाराने खातं खोललं होतं. सुरेख असा चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतले इथे कमलाकर पाटील यांनी. नक्कीच चांगल्या चेंडूची हाताळणी गणेश ठाकरे याच्याकडून झालेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. गणेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू जातोय, येतोय चौकार. झेल खेळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. जर चौकार अडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच इथे काही धावा वाचल्या असत्या. झेलपासून खूपच दूर राहिले क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे हा चौकार येतोय. कमलाकरच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या होती ती 11. तर ब्रेकिंग न्यूज कमलाकर पाटील साठी, जर आपण 20 धावा बनवल्या तर वडूनगर गावचे माजी सरपंच श्री प्रकाश पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. गणेश ठाकरे पुन्हा एकदा कमलाकर साठी. अतिशय वेगवान असा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. चांगलं कमबॅक येते चौकार खाल्यानंतर गणेश ठाकरे याचं. धावसंख्या 11. गणेश ठाकरे पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज कमलाकर पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चौकार खाल्ल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. गणेश ठाकरे याच्याकडून शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. धावसंख्या ती फक्त 11. गणेश ठाकरे इथे मात्र लीगच्या दिशेने सपोर्ट क्रॉस झाले होते. बॅटच्या पट्ट्यात पुन्हा एकदा चेंडू येते. लागोपाठ 3 चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 11 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी वडगर संघाच्या. यानंतरचा सामना असेल वेताळ कोपर आणि गोदत्त मानकोली. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचं आहे. गुरुदत्त मानकोली आणि वेताळ कोपर. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दोन षटक झालेले. 2 षटकामध्ये अतिशय चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या संतोष ठाकरे याने. 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गणेश ठाकरे याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. विकेट त्याला मिळाली नाही, पण गोलंदाजी चांगली झाली. 2 षटकामध्ये 11 आलेले आहेत. आता उर्वरित 2 षटकामध्ये मात्र धावांचा वेग वाढवायला लागेल. धावांचा वेग इथे वाढवायला लागेल गावदेवी वडगर संघाला. येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून दीपक पाटील आहेत. तिसरे षटक घेऊन संजय ठाकरे येतोय. धावसंख्या फक्त 11 झालेली आहे. इथे मात्र फटकेबाजी करायला लागेल 2 षटकामध्ये. जर एक चांगली धावसंख्या, चांगलं आव्हान द्यायचं असेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला, तर धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 2 षटकामध्ये. संजय ठाकरे पहिला चेंडू फुलटॉस होता. ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे संतोष ठाकरे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा. तिसरे धावेचा इथे प्रयत्न केला गेला नाही. फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 13.
संजय ठाकरे पुन्हा एकदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू तो मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांशी पुन्हा एकदा धावसंख्येवरती. धावसंख्या होती ती 15. दोन चेंडूवर 2-2 धावा इथे काढण्यात यश आलेलं आहे. योगेश याला धावसंख्या 15. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. मोठा फटका या ओव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न आहेत योगेश पाटील. कमलाकरच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. संजय ठाकरे फुलटा चेंडू. आता सुंदररित्या गॅप मधून चेंडू चाललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये यश सुद्धा आलेला आहे. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज होईल बाद. कमलाकर पाटील हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे धावबादच्या स्वरूपात. तिसरा आदरा बसतो या गावदेवी वडगर संघाला आणि हा एक रणनीतीचा भाग असतो. कारण येणाऱ्या फलंदाज दीपक पाटील अजून डगआउट मध्ये होते आणि त्यांना क्रीजवर आणण्याचा हा प्रयत्न होता आणि तो सफल सुद्धा झालेला आहे. नवीन फलंदाज दीपक पाटील मैदानात आलेले आहेत. या षटकातले अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला योगेश खेळतोय 7 धावेंवर. संजय ठाकरे पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज योगेश. सुरेख असा फटका. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 18. संजय ठाकरे. नवीन फलंदाज दीपक पाटील स्ट्राईकला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू हाताळला गेला होता संजय ठाकरे यांच्याकडून. निर्धाव चेंडू होते. पहिल्याच चेंडूवर स्विच हिटचा प्रयत्न केला होता दीपक पाटील याने. शेवटचा चेंडू या षटकातील. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय गॅप मधून. येईल चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 22. 3 बाद 22. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या होती ती 22. या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. यानंतरचा सामना असेल वेताळ कोपर आणि गुरुदत्त मानकोली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. कारण भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा तो नियम आहे. 1 इनिंग मध्ये नाणेफेक झालीच पाहिजे. शेवटची ओव्हर आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. वेताळ कोपर आणि गुरुदत्त मानकोली. कालिका माता खारबाव संघाचे बाहुबली फलंदाज महेंद्र पाटील. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन संदीप आलेला आहे. समोर योगेश. नॉन स्ट्राईकला दीपक. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल ने ते सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 23. संदीप पुन्हा एकदा तयार. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू
एक धाव मात्र तिथे घेतलेली आहे. पंचांचा इशारा तो लेग बाईजच्या स्वरूपात ही एक धावसंख्या होती ती 24. स्ट्राईकला दीपक पाटील यांनी एक चौकार मारलेला आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा त्यांनी सामना केला आहे. संदीप दीपक साठी ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र किरण ठाकरे याला काही चेंडू गॅदर करता आला नाही. नक्कीच जर चेंडू जर हातात असता तर दीपक याला मात्र माघारी जावं लागलं असतं. 2 धावांनी धावसंख्या होती ती 26. संदीप फुलटॉस चेंडू संग केलेला आहे. क्षेत्ररक्षक संजय ठाकरे अतिशय सुरेख असा झेल. दीपक पाटील हा फलंदाज तिथे बाद झालेला आहे. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. गावदेवी वडगर संघाचा धावसंख्या फक्त आणि फक्त 26. फुलटॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिला होता, परंतु एलिव्हेशन तेवढं चांगलं नव्हतं. कॉन्टॅक्ट तेवढा चांगला नव्हता आणि चांगला झेल तिथे संजय ठाकरे यांनी घेतलेला आहे. नवीन फलंदाज संदीप पाटील म्हणजे दीपक पाटील यांचे बंधूच आहेत. संदीप पाटील आलेले आहेत. संदीप सुरेख असा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर, परफेक्ट व्हाईट यॉर्कर इथे संदीप याच्या अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये इथे होत आहे. धावसंख्या ती फक्त 26. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण तिथे ऑन फील्ड मध्ये होत आहे संजय ठाकरे याच्याकडून. फक्त एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 27. शेवटचा चेंडू या इनिंगचा समोर योगेश. सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर. काय गोलंदाजी राहिली आहे शेवटच्या षटकामध्ये संदीप याच्याकडून. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 27 धावा आलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष्य असेल ते अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. त्याला वेताल कोपर संघाचा कर्णधार आणि गुरुदत्त बानकोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याला वेताल कोपर संघाचा कर्णधार तसेच गुरुदत्त मानकोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आउटपुट 2 आहे ना त्याला. तो इकडे दिलाय. बोल नेला तर अजय नेला तर नाही रंदला असं चला बाबू आहे ना. अरे मला लवकर बोलव. बोल 3 वाजता झाला.
चला वेताळ कोपर संघाचा कर्णधार तसेच गुरुदत्त मानकोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चालू केल्यावर काय प्रॉब्लेम आहे? कॅप्टन राहुल माली गुरुदत्त मानकोलीचे कर्णधार आपण आले असाल तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच श्री गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आपण थोडंसं संपर्क साधायचा आहे. आणि वेताल कोपर संघाचा शुभागमन झालेला आहे. मानकोली संघाचा कॅप्टन आपण आला असेल तर संपर्क साधायचा, कारण की इनिंग झालेली आहे. नक्कीच लक्ष जो ठेवलेला आहे फक्त आणि फक्त 28 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत वडगड संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरिंगचा सामना आहे नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगची मॅच होतो तेव्हा भरपूर रंगत नक्कीच होताना आपण पाहतो. आता पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगड संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. संतोष ठाकरे आणि संजय ठाकरे अशी ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मानकोली टीमचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. कॅप्टनने थोडंसं लगेचच यायचं टॉस बॉक्स मध्ये. कोपर संघाचे देखील कॅप्टन इथे तयारीमध्ये आहे. आपण टॉस करून घेऊया आणि प्रत्येक संघाच्या कर्णधाराने वेळेवर पोहोचा. तुम्हाला माझ्या स्टेटसला किंवा लाईव्हच्या माध्यमातून देखील लॉट पाहायला मिळेल. आजचा शेड्यूल जो असणार आहे, वेळेवर स्पर्धा सुरू झाली. सर्वांनी आपली उपस्थिती वेळेवर दाखवा हीच नम्र विनंती असेल. संतोष ठाकरे स्ट्रायकिंग वर आपण पाहतोय. गोलंदाजी सुपर राहिली होती पहिल्या षटकामध्ये. आणि संजय ठाकरे नो स्ट्राईकला आपण पाहतो, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. आणि गोलंदाज कमलाकर पाटील नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज कॅप्टन आहे आणि नक्कीच चांगली सुरुवात होईल हीच अपेक्षा आहे वडगड संघाच्या माध्यमातून कर्णधाराकडून. जर या षटकामध्ये 4-5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतले तर एक मॅच बोलू शकतो. असं नाही की लो स्कोरिंग आहे तर हलक्यामध्ये घेऊ नका असंच मी म्हणू शकतो ठाकूरवाडा टीम संघाला. चला दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म फलंदाज आहे. पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिडल झालेला आहे. पहिला मिड विकेटवर दीपक पाटील चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे संतोष ठाकरेने आणि श्री गणेशा धावांना सुरुवात झालेली आहे श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले म्हटलं की भरपूर जिम्मेदारी असते गोलंदाजावरती. आणि नक्कीच कमलाकर पाटील एक टेक्निकल गोलंदाज आहे. अपेक्षा फार आहे वडगड टीम संघाला. मात्र 2 फलंदाज जे आहेत त्यांनी सध्या तरी भरपूर चांगला क्रिकेट खेळले या चालू हंगामामध्ये. संजय ठाकरे आणि त्याचबरोबर संतोष ठाकरे. गोलंदाज कमलाकर. समोरच्या एंडने गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा आहे. शिस्तबद्ध स्पर्धा प्रत्येक वर्षी ठेवतायत आणि यावर्षी देखील चांगलं आयोजन केलेलं आहे. प्रेक्षकांसाठी मोठ्या संख्येने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. खास करून जी समोरच हिरवेगार झाडं आहेत त्या परिसरामध्ये देखील प्रेक्षकांना बसण्याची जागा आहे. मात्र टिपिकल ब्रँडेड हा चौकार पाहायला मिळतोय. संजय ठाकरेचा अटॅक सुरू झालेला आहे. चौकाराने इथे सुरुवात करताना आपल्या डावाला धावसंख्या 5 धावा धावफलकावर.
पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलेला नाहीये. डॉट चेंडू. चांगला खेळ तरी पाहू शकता आपण. दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करावेच लागतील, कधी कधी प्रत्येक संघ जिंकण्याकरताच खेळत असतो. इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये झेल होईल का? आणि नक्कीच पहिला विकेट मिळालाय. संजय ठाकरे बॅक टू डगआउट. पहिला विकेट फार लवकर मिळालाय. नक्कीच इथून आता पूर्ण चार्ज होईल टीम. खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर संघाचा प्रयत्न असेल की अजून 1 ते 2 विकेट या षटकामध्ये, कारण की चेंडू टाकून झालेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. भिवंडी मधील नामांकित पंच या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत, कारण की या पंचांपासूनच ही संकल्पना आली या भिवंडीमध्ये. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचा जेव्हा आपण विचार करतो मित्रांनो, तेव्हा जेव्हापासून ही संघटना सुरू झाली, या 3 पंचांनी अफाट मेहनत घेतलेली आहे या संघटनेसाठी. दिवस न पाहता रात्र न पाहता क्रिकेटच्या मागे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. भाऊ पाटील सर, सुनील म्हात्रे सर, सुरेश गरज सर ॲज अ लेजंड पंच. भरपूर चांगला काम राहिलेला आहे. नक्कीच सर्वांनी अफाट मेहनत घेतलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर पाहतोय आपण. नक्कीच जय हिंद तरे नवीन फलंदाज. क्या बात आहे, आज फलंदाजी मिळाली आहे, कारण की 45+ खेळाडू आहे आणि अपेक्षा फार आहे या खेळाडूकडून. हो, चांगला स्ट्रोक आहे. खाली क्षेत्ररक्षक दीपक पाटील भरपूर दूरवर आहे, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरं धाव देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. मात्र आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या दीपक पाटीलने. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच, मात्र 2च धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने 7 धावा धावफलकावर. चला, कोपट टीमच्या कॅप्टनने थोडासा टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे, कारण की पहिला षटक जेव्हा समाप्त होईल टॉस केला जाईल. लक्षात घ्या मानकोली टीमचे कॅप्टन, जो नियम आहे लक्षात घ्या, त्या नियमाला तुम्ही फॉलो करायचं आहे अथवा पॅनलाइज केली जाईल. सुंदर असा हा स्ट्रोक. जय पाटील याने नो चान्स. चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय दुसरा चौकार. जबरदस्त क्लास पाहायला मिळतोय श्री अष्टविनायक ठाकूरपड टीम संघाच्या माध्यमातून. भरपूर तयारीनुसार असलेला हा संघ आहे या चालू हंगामामध्ये. 2 ते 3 स्पर्धा स्ट्रगल करताना बघितलं आणि कोणगावची मोठी स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर घरच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये हरले आणि आता एक सुरुवात चांगली झाली आहे. चला नाणेफेकी करून घेऊया. टॉस वेताल कोपर आणि मानकोली, श्री गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन. षटक समाप्त झालेला आहे. कॅप्टन इथे उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे ज्येष्ठ नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी आणि आमची माती आमचा डंपर पद्माकर शेठ चौधरी यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला कॅप्टन मानकोली आपण या. वेताल कोपर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. राहुल माली, आपण टॉस बॉक्स मध्ये एखादा खेळाडूला पाठवून द्या आपण प्लीज. षटक क्रमांक 2 दीपक पाटील, वन ऑफ द बिग प्लेयर. तर संघामध्ये नक्कीच ताळमेलची कुठेतरी कमतरता आहे. नेहमी म्हणत असतो 4 ते 5 खेळाडू चांगला खेळतात आणि बाकीचे खेळाडू नक्कीच फोकस करणं फार महत्वाचं आहे जेव्हा मॅच सुरू असतो तेव्हा. पहिला चेंडू, हा षटक भरपूर महत्वाचा आहे. चांगला चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, बॅटवर घेतला गेलाय आणि मी म्हणजे की संतोष ठाकरेला माहिती आहे जास्त नाहीये, 28 धावा बनवायचे आहेत. दीपक एक चांगला गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट 6-7 धावा जरी आल्या तरी एक चांगली सुरुवात होऊ शकतो, कारण की सुरुवातीलाच आपण पाहतो की 11 धावा आल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीवर आणि 1 धाव आता दीपकच्या अगेन्स्ट जोडली आहे. 12 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू दीपक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने. जय हिंद तरे सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटवर व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय आणि आता फलंदाज बाद होत आहे संतोष ठाकरे. नक्कीच ही संकल्पना सर्वांनाच माहिती आहे, मात्र काही आवश्यकता नव्हती विकेट टाकण्याची, कारण की धावा कमी बनवायच्या आहेत. या धावा तुम्ही देखील बनवू शकल्या असत्या. वेलकम जे वेताल कोपर टीम पूर्ण तयारीमध्ये ताकदीमध्ये या
स्पर्धेमध्ये सहभाग झालेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. छुपारस्तम संघ आहे, या वर्षी भरपूर चांगला क्रिकेट झालेला आहे या संघाचा. नक्कीच प्रयत्न असतील या चालू हंगामामध्ये. मी म्हणेल की हा महिना समाप्तीच्या अगोदर एक ट्रॉफी जिंकणं देखील फार महत्त्वाचं. जेव्हा चांगला खेळ होतो तेव्हा अपेक्षा फार असते टीमला. गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये एक महान खेळाडू आहे. मात्र सध्या आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर आलाय. अपेक्षा फार मोठी फटक्यांची आवश्यकता नाहीये संघाला. मात्र खेळ चांगला होणं फार महत्वाचं आहे. 28 धाबा बनवायचे आहेत. 13 धाबा झालेल्या आहेत धावफलकावर. गोलंदाज दीपक पाटील, एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. कारण की गोलंदाज चांगला आहे, फलंदाज चांगला आहे. मात्र सरशी पहा दीपकची होती या चेंडू मागे. कारण की पूर्णपणे बीट केला होता. यॉर्कर चेंडूचा वापर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. दीपकचे प्रयत्न आहेत की गणेश ठाकरेचं विकेट फार महत्वाचं असं टार्गेट असेल गणेश पाटीलला. गणेश ठाकरेचं देखील मोठा फटका खेळलाय आणि पहिला षटकार या स्पर्धेचा पाहायला मिळत आहे. टेक्निकल फलंदाज आहे, अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. दोन्ही खेळाडू चांगलेत आमने सामने. मात्र पहिली बाजू नक्कीच दीपक पाटीलची होती. मात्र यानंतरचा पलटवार गणेश ठाकरेचा पाहायला मिळाला. षटकाराने आगाज होताना आपण पाहतोय गणेश ठाकरेचा धावा झालेले आहे धावफलकावर 19 धावा. जास्त नाहीये, 9 धावा आता फक्त वाचवायच्या. जिथून धावा कमी झाल्या ते आता डिफेन्स होत नाहीयेत असंच म्हणू शकता आपण. आणि पुन्हा एकदा चेंडू आता हवेमध्ये. चुकी होणार नाहीये. विकेट मिळालाय, मात्र भरपूर उशिरानंतर विकेट मिळालाय. मागच्या 6 धावा जरी वाचल्या असत्या तरी आपण म्हणू शकलो असतं की एक चांगली लढत होईल. मात्र आऊट होण्यापूर्वी एक षटकार आला गणेश ठाकरे यांच्या बॅटमधून. पुढच्या वर्षी श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीम आहे ना, एक मजबूत टीम पाहायला मिळेल. सुभाष ठाकरेची नक्कीच वापसी. शैलेश ठाकरे कमिंग आहे. असे चांगले चांगले खेळाडू येणं बाकी आहेत संघामध्ये. मात्र हरेश ठाकरे सध्या फिल्डिंग मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता, बॅटिंग मध्ये नाही. किरण आहे टीम मध्ये, चांगली बॅलन्स टीम आहे आणि किरणच मैदानाच्या मध्ये आलाय. किरण ठाकरे जास्त नाहीये, 9 धावा इथून वाचवायचे आहेत. अजून एक विकेट आला तर मॅच बनू शकतो. कारण आता बॅटिंग जी आहे थोडीशी आता कमतरता झाली आहे ठाकूरवाडा टीम संघाची. चांगला खेळ नक्कीच होत आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. किरण ठाकरे पुढचा चेंडू. गोलंदाज दीपक पाटील राईट हँड मोड विकेटने. शॉर्ट बॉल नक्कीच थोडंच हलक्या हाताने ढकलायचं होतं. पहिला चेंडू होता किरणसाठी. तर गोलंदाजी चांगली केली दीपक पाटीलने. आपल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. षटकाची समाप्ती नक्कीच इथे झालेली आहे असे पंच सांगतायत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा धावफलकावर 19 धावा. मानकुली टीमचे कॅप्टन राहुल दादा माली, आपण टॉस करण्यासाठी नक्कीच आपण संपर्क साधा. आपण आल्यात आम्हाला माहिती आहे, मात्र कंपल्सरी टॉस आहे इनिंग ब्रेक मध्ये. जे नियम आहेत त्या नियमांना आपण फॉलो नक्कीच करा. कबीर मामा ठाकरे एक प्रसिद्ध उद्योजक. ओम साई धाबा प्रोप्रायटर, एक मोठा धाबा आहे. भिवंडी बायपास कधी आपण जर गेलं तर नक्की ठाकूरवाडा या रस्त्याला गेलं तर एक मोठा रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटचे मालक आहेत कबीर मामा ठाकरे. आपण नक्कीच इथे उपस्थित झालेले आहात त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला वेलकम. मानकुली टीम 19 धावा झालेल्या आहेत नक्कीच आणि 9 धावांची आवश्यकता आहे. लवकरच मॅच फिनिश होण्याच्या तगारवर आहे. मात्र क्रिकेट आहे, मात्र टॉस करण्यासाठी आपण नक्कीच या. गोलंदाजीमध्ये नक्कीच गोलंदाज आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपली तयारी करताना रविकांत पाटील अर्थात रवी दादा गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयारी करताना. जास्त नाहीये, 2 विकेट फार महत्वाचे असतील या षटकामध्ये. मॅच जर बनवायचा असेल तर विकेटच वाचू शकतो इथे वडगड संघाला. फिल्डिंग जर बघितलं आपण तर स्लाय मिड ऑफ शतरक्षक कमलाकर पाटील आणि स्लाय मिड ऑन आपण पाहतोय की शॉर्ट मिड विकेट ज्याला म्हटलं जातं टेनिस क्रिकेट बॉल मध्ये दीपक पाटील आहे. सिंगल डबल वाचवण्याकरिता 2 शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतात.
पहिला चेंडू नक्कीच ढकलला गेला मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा किरण ठाकरेला स्ट्रायकिंगवर आणण्याचं काम केलेलं आहे जैन तरेच्या माध्यमातून. किरण देखील फॉर्म नक्कीच कुठेतरी शोधताना आपण पाहतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये कमी संधी मिळत असतो. आता कमी धाबा बनवायचे आहेत, एखादा मोठा फटका येईल का की सिंगल डबलने देखील काम चालू शकतं, त्यालाच वापर केला जाईल का पाहूया आपण. 8 धावांची आवश्यकता आहे अजूनही, प्रयत्न जारी आहेत. वडगर फारसा लांब नाहीये गाव, मात्र खेळ जिंकणं देखील फार महत्वाचं आहे. हा स्ट्रोक बनवता आला नाहीये, मात्र धाव मिळाली हे फार महत्वाचं आहे. नक्कीच संघटनेचे देखील कॉल सुरू झालेत. मानकुली टीम आपण आला तशी आम्हाला माहिती मिळाली, मात्र आपण टॉस साठी पाठवा. पुढचा चेंडू नक्कीच समोर खेळलेला आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे, एकच धाव इथे नक्कीच घेतली गेली आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर. आमच्या सोबत आमचे एक्सपर्ट स्कोरर आहेत. 22 धावा, 22. स्विच हिट मनपसंत फटका आहे. बॅटची एज घेतली, मात्र फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट थ्रो झालेला आहे. हिट देखील चांगली लागली आहे तिथे, मात्र सुरक्षित आहे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 23 धावा, 23. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज रवी दादा प्रयत्न करतोय. 4 सिंगल आलेले आहेत. विकेट जर आला नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये स्ट्रगल पाहायला मिळेल. आणि आता इथे विकेटची संधी आहे आणि तो विकेट मिळालाय. मॅच बनवली आहे. आता इथून वडगर संघ प्रयत्न करू शकतो शेवटच्या षटकामध्ये, कारण की धावा झालेल्या आहेत 23 धावा. 5 धावा अजूनही बनवायचे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये एक मजबूत काटिके बल्लेबाज आहे. संदेश ठाकरे पाहूया. मॅच बनली आणि असं समीकरण भरपूर वेळा आलेलं आहे समोर. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा मग मानकुलीच्या ऐतिहासिक मैदानावर देखील आपण बघितलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना घेऊन गेले आणि बुडून आले तिथून, असंच म्हणू शकता आपण. कारण की सामना जिंकलेला असंच आम्ही डिक्लेअर केला होता मागच्या 3ऱ्या षटकामध्ये. आता 4थ्या षटकामध्ये एकाएक काय गोलंदाजी राहिली होती. पनवेलचा संघ होता पोटी प्लसचा. संदेश ठाकरे नवीन फलंदाज. एखादी सिंगल येईल का हा प्रश्न नक्कीच खेळाडू कक्षामध्ये थोडासा चिंतित पाहायला मिळतं. सर्व खेळाडू धाव आली नाही तर मग चांगल्या धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये. रवी पुढचा चेंडू. स्विच हिट पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच काय घडलं तिथे पाहूया आपण. यस, मला वाटतं स्टंपला चेंडू लागला होता, मात्र बेल्स ऑफ झाले नाहीये, म्हणजे बॅटरी सेफ. आणि तो जो प्रयत्न केला होता ना गोलंदाजाने, तो पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण आपली गोलंदाजी केली आहे. कारण की धावा फक्त 4 दिलेल्या आहेत आणि कम्मालीचा एक विकेट घेतलेला आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही बॅलन्स आहे. पहिला सामना या स्पर्धेचा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. विक्रम स्पोर्ट्स चषक 2025. ये तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण की फोटोप्लेचे शेवटपर्यंतच सामने होत असतात, सर्वांना ठाऊक आहे. मानकोली टीम यस फॉर टाइम कन्सर्न. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. आपण रिपोर्टिंग करा. राहुल दादा माली उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस करण्यासाठी या. यस, टॉस करून घे ना. मॅच कधी पेनल्टी लागेल फालतूक मध्ये आपल्या मित्र आमच्या मागे वैतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप अनुभव गोलंदाज आहे. नक्कीच फार अपेक्षा असेल 5 धावा डिफेन्स होतील का पाहूया आपण.
उमेश पाटील आपण नक्की टॉच करून घ्यायचं फक्त. सहा चेंडू आणि 5 धावा, मॅच बनली आहे. किरण ठाकरे खेळपट्टीवर काहीही होऊ शकतो. शॉर्ट बॉल, सुंदर असा हा स्ट्रोक गॅप मध्ये. मी अगोदर सांगितलं हा खेळाडू असा आहे, याला मोठा फटका खेळण्याचीच आवश्यकता होती, कारण की दबाव न घेता त्याने आता पूर्णपणे स्कोर जो आहे लेव्हल केलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला आणि त्याचा तोच खेळ नॅचरल खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. कोपर टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस करण्यासाठी जायचंय. कबीर मामा ठाकरे, आपण टॉस करण्यासाठी जायचंय टॉस बॉक्स मध्ये. ओम साई धाबा, एक मोठा धाबा आहे आणि अशा प्रकारे पहिला विजयश्री खेचून आणलेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन, अभिनंदन टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. नक्कीच आपण पाहतोय की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल, कारण लो स्कोरिंगचा होता. पहिली गोलंदाजी बघितली जाईल, त्यानंतर बॅटिंगचा फॉलो बघितला जाईल. नक्कीच सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ असते आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण इथे करतोय. कबीर मामा ठाकरे एक प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर ओमसाई धाबा प्रोप्रायटर आहेत. श्याम मामा देखील आपण पाहतोय. सन्माननीय वैभव पाटील दादा देखील उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये.